जे अशक्य तेच शक्य. भाग चौथा. जितक्यांदा पडलात त्यापेक्षा आणखीन एकदा उठून उभे रहा. तुम्ही कधी अपयशी झालात किंवा एखादी चूक केलीत? छान. मग हे मोती तुमच्यासाठी आहेत. तुम्ही हरलात किंवा अपयशी झालात हे तथ्य या गोष्टीचा पुरावा आहे की तुम्ही अद्याप संपलेले नाहीत. अपयश आणि चुका यशाकडे नेणाऱ्या पुलाचे काम करतात. त्या यशाच्या मार्गात अडथळा आणत नाहीत. अपयशाकडे एक तथ्य म्हणून पाहता येईल, पण हे केवळ एक मत आहे. यशस्वी लोकांचे मान्य असते की चुका तुम्हाला फक्त तुमच्या कृतीचे परिणाम ज्ञान फीडबॅक देतात. तुम्ही किती खाली पडलात हे महत्वाचे नसून तुम्ही किती उंचावर उसळी घेऊ शकता हे महत्वाचे असते. त्यानेच फरक पडतो. थिओडोर रूझवेल्ट म्हणतात, जे ना जास्त आनंद लुटतात ना दुःख झेलतात अशा बिचाऱ्या लोकांच्या रांगेत जाऊन बसण्यापेक्षा शक्तिशाली गोष्टींसाठी धाडस करणारे घवघवीत उज्ज्वल यशस्वी खेचून आणते. अगदी यशापयशाच्या चढउतार करणे देखील केव्हाही अधिक चांगले असते, कारण तसे न करणारे फक्त अशा संध्या छायेत जगत असतात जिथे ना विजयश्री असते ना पराभव. जीवनात तुम्ही सर्वाधिक धोक्याची गोष्ट करू शकता ती म्हणजे खूप सावधगिरी बाळगायची आणि कोणतेही अपयश येऊ द्यायचे नाही वा चूकही करायची नाही. अपयश म्हणजे नव्याने बुद्धिपूर्वक प्रारंभ करण्याची संधी असते. ज्याने कधी ना कधी विपत्तीच्या काठाशी उभे राहून हेलकावे घेतले नसतील तो कधीच खरे यश प्राप्त करू शकत नाही. तुम्ही काहीच करण्याचा प्रयत्न न करताही यशस्वी होण्यापेक्षा जर तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असेल आणि पराभूत झाला असाल तर ते अधिक श्रेयस्कर असते. जो कधीच एखादीही चूक करीत नाही तो या नाकर्तेपणामुळे खूप कंटाळून जात असावा. तुम्ही चुकाच करीत नसाल तर तुम्ही पुरेशी जोखीम पत्करीत नाहीत. बेसबॉल खेळाडू व्हेंड्रॉन सँडर्सचे निरीक्षण आहे की अनुभव हा अत्यंत कडक शिक्षक आहे, कारण तो आधी तुमची परीक्षा घेतो आणि मग धडा शिकवतो. अनुभव म्हणजे तुम्ही दुसरेच काहीतरी शोधत असताना तुम्हाला सापडते ते. तुम्ही जितक्यांदा पडता त्यापेक्षा आणखीन एक वेळ उभे राहण्यातच यश सामावलेले असते. म्हणून उठा आणि चालायला लागा. तुम्ही पाण्यात पडल्याने बुडत नाही तर तेथेच पाण्यात राहिल्याने बुडता, असे एडकोल म्हणतात. जो माणूस स्वतःच्या चुका कबूल करायला तयार नसतो तो कधीच यशस्वी होत नाही. पण त्याने आपल्या चुकांची कबुली दिली आणि त्यांचा त्याग केला तर त्याला दुसरी संधी मिळते. अपयश किंवा पराभवामुळे तुमच्या स्वप्नांचा मृत्यू होत नाही. तो होतो औदासिन्याने, दुर्लक्षामुळे, निष्काळजीपणामुळे. एखादे अपयश आले तर उत्तम मार्ग म्हणजे त्या अपयशातून धडा घेणे आणि इतर तपशील विसरून जाणे. जर तुम्ही तसे केले नाही तर तुमची स्थिती त्या कुत्र्यासारखी असेल जो कडक पाण्यामुळे भाजल्यानंतर गरम पाण्याला घाबरू लागतो आणि नंतर थंड पाण्यालाही तितकाच घाबरू लागतो. अपयश वजनदार ओझेही बनवू शकते किंवा ते तुम्हाला पंखही देऊ शकते. परत पुन्हा प्रवेश करण्याचा एकच मार्ग असतो, करीत राहणे, चालत राहणे. सत्य जाणून घ्यायचे असेल तर 99% यश हे पूर्वीच्या अपयशावर रचले जाते असे दिसून येईल. एखादी चूक सहसा हेच दाखवित असते की काहीतरी करण्यासाठी एखाद्याने फक्त बोलणे फार पूर्वीच थांबवले आहे. तुम्ही एखाद्या टी बॅग सारखे असता जी उकळत्या पाण्यात राहिल्यावरच आपला रंग दाखवते. पुढची जुनी कविता विसरू नका. यश म्हणजे अपयशाची उलट केलेली आतली बाजू, संशयाच्या ढगांवरची रुपेरी छटा. तुम्ही यशाच्या किती समीप आहात हे तुम्ही कधीच सांगू शकत नाही. ते खूप अंतरावर असावेसे वाटत असेल तेव्हा ते अगदी जवळ असू शकते. म्हणून जबरदस्त फटका बसला तरी लढणे सोडू नका. जेव्हा गोष्टी अत्याधिक वाईट झाल्याचे जाणवते तेव्हा तुम्ही रणांगण सोडू नये. लेखक अनामिक आहेत ह्या कवितेचे. करण्यासारखी अत्यंत नैसर्गिक गोष्ट. आपण अपयशाला आणि चुकांना कसा प्रतिसाद देतो याचे अतिमूल्यांकन केलेले नाही. अपयशाला तुम्ही कसा प्रतिसाद देता? अपयश म्हणजे असे नाही की काहीच मिळवले नाही, त्यात नेहमीच काहीतरी शिकण्याची संधी दडलेली असते.
आपल्या सगळ्यांच्याच वाट्याला अपयश येते. आपण सगळेच चुका करतो. खरे तर सामान्य माणसापेक्षा यशस्वी लोकांना त्यांच्या आयुष्यात अधिक वेळा अपयश आलेले असते. सत्य. इतिहास काळापासूनच्या महान व्यक्तीही कधी ना कधी अपयशी झाले आहेत. जे कशाचीही अपेक्षाच करीत नाहीत, त्यांचा कधीच अपेक्षाभंग होत नाही. तसेच जे कधीच प्रयत्न करीत नाहीत, त्यांच्या वाट्याला कधीच अपयश येत नाहीत. सध्याच्या क्षणी जो कोणी त्याच्या जीवनात काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत असेल, तर त्याच वेळी त्यासाठी अपयशाचा धोकाही असेलच. काहीच न करण्यात निष्णात होण्यापेक्षा काहीतरी करण्यात अपयशी होणे नेहमीच चांगले असते. एक भंगलेला हिरा देखील अभंग विटेपेक्षा अधिक मोलाचा असतो. ज्यांनी अपयश चाखलेच नसेल, त्यांना यशाची चवही फार थोडीच घेता येते. अपयश इज इम्पॉर्टंट. ओके. अडथळ्यांना अडखळून लोक खाली पडतातच, पण ते किती लवकर उठून उभे राहतात हे महत्वाचे असते. आपण पाहिल्यानुसार व्यक्तीच्या आध्यात्मिक परिपक्वतेत आणि तो त्याच्या अपयशांना आणि चुकांना किती प्रतिसाद देईल यात सहसंबंध असतो. आध्यात्मिक परिपक्वता लाभलेल्या लोकांमध्ये अपयशाच्या अशा धक्क्यातून चटकन सावरून पुन्हा प्रयत्नाला लागण्याची जितकी क्षमता असते, तितकी क्षमता आध्यात्मिक दृष्ट्या अपरिपक्व लोकांमध्ये नसते. जितकी आध्यात्मिकता अविकसित असते, तितकीच ती व्यक्त भूतकालीन अपयशाला दीर्घकालीन धरून ठेवते. ईश्वर आपल्याला पराभूत झालेले कधीच बघू शकत नाही. आपण फक्त शिकत राहावे असे त्याला वाटते. पॉल गाल्विन त्यांच्या वयाच्या 30व्या वर्षी लागोपाठ दोनदा त्यांच्या धाडसी उपक्रमात अपयशी झाला. स्वतःच्याच स्टोरेज बॅटरी व्यवसायाच्या लिलावाला हजर राहण्याचे त्याच्या नशिबी आले आणि त्याच्या जवळच्या शेवटच्या $750 मध्ये त्या लिलावातून बॅटरी एलिमिनेटरचा भाग परत विकत घेतला. हा भाग नंतर बनला मोटोरोला. 1960 मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर त्याने सल्ला दिला, चुकांना घाबरू नका, तुम्हाला अपयश कळेल. सतत त्याच्यासाठी हात लांबवत राहा. तुमच्या वैशिष्ट्यानुसार तुमच्या जीवनाला नीटनेटका आकार लाभावा म्हणून सतत विफलतांचे जीवन जगावे लागते. डेव्हिड मॅकलेनी नावाचा लेखक आणि वक्त्याचे चिंतन आहे की जीवनात कोणतेही धाडस न घेण्यापेक्षा किंवा कशावरही न उभारलेल्या जीवनापेक्षा चुकांनी भरलेले जीवन अधिक समृद्ध, अधिक रसप्रद आणि अधिक उद्दीपन देणारे असते. एका बक्षीसपात्र सर्वोत्कृष्ट खेळाडूत आणि सामान्य माणसात काय फरक असतो याचे उत्तर इंग्रजी फुटबॉल खेळाडू टॉम हॉपकिन्स पुढील प्रमाणे देतो. सर्वोत्कृष्ट खेळाडूत आणि सामान्य माणसात एकमेव अत्यंत महत्वाचा फरक नकार आणि पराभव पटकवण्याच्या त्यांच्या क्षमतेने असतो. क्षमता महत्वाची. कॅलिफोर्नियाचे माजी संसद सदस्य एस.आय. हवाकावा काय म्हणतात ते ऐका. जेव्हा माणूस स्वतःशीच म्हणतो की मी 3दा अपयशी ठरलो आणि जेव्हा तो म्हणतो की मी अपयशी आहे, तेव्हा या दोन्ही वेळा काय घडते यातील नोंद घ्या. अपयशी ही एक परिस्थिती असते, ती माणूस कधीच नसते. यशाच्या मार्गावरून जाताना एक दोनदा चाक पंक्चर व्हायचेच. चुका नेहमीच उत्कृष्ट शिक्षक असतात. भरभराटीच्या काळात आनंदी राहा, पण प्रतिकूल परिस्थितीत विचार करा, चिंतन करा. ओसवाल्ड ॲव्हरी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणतात, जेव्हा तुम्ही पडता तेव्हा काहीतरी उचलून घ्या. ज्या माणसाने खोडरबरचा शोध लावला त्याला मानवजातीचा चांगलाच अंदाज होता. तुम्हाला आढळेल की जे लोक कधीच चुका करीत नाहीत ते दुसरेही काही करीत नाहीत. तुम्ही तुमच्या चुकांपासून फायदा करून घेऊ शकता. यस. अपयश म्हणजे खाली पडणे नव्हे, तर खाली पडल्यावर न उठणे. जोहान सारखे बना, ज्याला एका मोठ्या माशाने गिळल्यावर असे सिद्ध करून दाखवले की एका चांगल्या माणसाला दीर्घकाळ पाण्याखाली ठेवता येत नाही. लक्षात असू द्या की एखाद्या वेळेस धडपडणे म्हणजे पडणे किंवा पतन नव्हे, खरे तर असे धडपडणे आपल्याला पडण्यापासून वाचवू शकते. हर्मन मेलविले लिहितात, जो माणूस कधीच कुठेही अपयशी झाला नसेल तो माणूस असू शकत नाही. थॉमस एडिसन हा सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ त्याच्या अपयशांसाठी नव्हे तर त्याच्या यशासाठी आजही सगळ्यांना स्मृतीत आहे. त्याचे विचार वाचा. लोक कितीदा अपयशी झाले यावरून नव्हे, तर ते कितीदा यशस्वी झाले यावरून त्यांना आठवले जाते. प्रत्येक चुकीचे पाऊल पुढे घेऊन जाणारे दुसरे पाऊल असते.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मनोचिकित्सेचे प्रोफेसर आणि लेखक डेव्हिड बॅनर्स म्हणतात, थोड्याफार चुका करण्याचा तुमचा हक्क अबाधित ठेवा. लोकांना जर तुमची अपूर्णता मान्य नसेल तर तो त्यांचा दोष आहे. विक्रमी विक्रीचे पुस्तक लेखक रॉबर्ट शुलर म्हणतात, तुमच्या जवळ काय शिल्लक आहे ते पहा, तुम्ही काय घालवले हे कधीच पाहू नका. जर तुम्ही त्यांच्यापासून बोध घेऊ शकलात तर चुका अमूल्य असतात. हा दृष्टिकोन विकसित करा, म्हणजे मग तुम्हाला कधीच प्रयत्न करण्याची लाज वाटणार नाही. आपण खऱ्या अर्थाने तेव्हाच अपयशी ठरतो जेव्हा आपण एखाद्या अनुभवातून धडा घेऊ शकत नाही. निर्णय तुमच्या हातात आहेत. अपयशाला एखादा तात्पुरता अडथळा मानायचे की दिशादर्शक चिन्ह हे तुम्ही ठरवायचे असते. मागच्या चुका आणि अपयशाच्या मगरमिठीतून सुटका करून घेण्याची किल्ली अशी, त्यांच्यापासून धडा शिका आणि बाकीच्या तपशील विसरून जा. तुमच्या नजरेला हे आले का की सैतान तुम्हाला कधीच अशा धड्याची आठवण करून देत नाही. अनुभवांपासून शिका, फायदा जरूर घ्या, पण त्यातील बारीक बारीक तपशिलाची तुमच्या मनात पुन्हा पुन्हा उजळणी करीत बसू नका. धड्यापासून बोध घ्या आणि तुमचे जीवन पुढे चालू द्या. लक्षात ठेवा की पतनापेक्षा उत्थान अधिक उच्च दर्जाचे असते. या ठिकाणी तिसरा भाग समाप्त होत आहे. या ठिकाणी लेखक सांगतोय की चुका करण्यास घाबरू नका, कारण मिस्टेक्स आर ट्रू टीचर्स. चुका ह्या खऱ्या शिक्षक असतात. तर चुका करायला कधीच घाबरू नका. जो चुका करेल तोच यशस्वी होईल. जे जे लोक यशस्वी झाले त्यांच्याकडे पहा, त्यांच्या जीवनामध्ये ते असंख्य वेळा अयशस्वी झालेत आणि नंतर त्यांनी त्या अपयशातून काहीतरी धडा घेऊन ते त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी मोठे कार्य करून दाखवलेले आहे. तर या ठिकाणी चौथा भाग समाप्त होत आहे. धन्यवाद.